गोड गुलाबी असं नातं असणाऱ्या वहिनी आणि वंसबाईची ही कथा कौटुंबिक विषयाभोवती फिरणारी असली तरी छानसा संदेश देणारी ही कथा. माधुरी आणि सुनीलच्या लग्नाला 5 वर्ष होत आले, तरीही त्यांच्या संसारात अजूनही त्यांच्या संसार वेलीवर फूल नव्हतं. त्यामुळे माधुरी सतत उदास असायची. सुनीलला माधुरीची ही अवस्था बघवत नव्हती. तो तिला समजवायचा, कधी उगा जोक मारून तिला हसवायचा. काळजी करू नको ग, मी आहे की तुझं बाळ, जन्मभर तुझं लहान बाळ बनून राहील, असंच काही बाई बोलून तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करी. तर दुसरीकडे माधुरीची सासू, सुनीलची आई छायाताई मात्र माधुरीला मूल होत नाही म्हणून सतत टोमणे मारत होती. माधुरी आणि सुनीलचा प्रेमविवाह होता. छायाताईंना त्यांच्या मैत्रिणीची मुलगी त्यांची सून म्हणून आणायची होती, परंतु सुनीलचं प्रेम त्याच्या आत्याच्या मुलीवर म्हणजेच माधुरीवर होतं. दोघांच्या विवाहाला छायाताईचा भयंकर विरोध होता. त्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केलं. त्यामुळे छायाताई माधुरीला बोलण्याची एकही संधी सोडत नसत. त्यात आता लग्नाला 5 वर्ष होऊनही घरात पाळणा हालत नाही हे पाहिल्यावर छायाताईंनी अजूनच जोर चढवला. उठता बसता त्या माधुरीला दोष द्यायच्या. तिला म्हणायच्या, तुझ्यातच दोष आहे, माझ्या मुलात सुनीलमध्ये नाही. पांढऱ्या पायाची कुठली, एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलत असायच्या. माधुरी जॉब सांभाळून घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची. सासूला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायची. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. छायाताई तिच्या प्रत्येक कामात फक्त चुकाच काढायच्या. सुनील आईला समजवायचा खूप प्रयत्न करी, परंतु छायाताईवर कोणताच परिणाम होत नव्हता. माझ्या मुलाला तू मुठीत धरून ठेवलं या, एवढा संसार केला पण आम्ही नाही असं वागलो, बायकोचा बैल आहे तू. छायाताईचे टोमणे सतत चालू असायचे. माधुरी मात्र सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करी. एकटी असताना मात्र ती बेडरूममध्ये रडून मोकळी व्हायची. सुनीलचं तिच्यावर प्रेम तिच्या सर्व जखमावर मलम लावण्याचं काम करी. घरात भांडण नको म्हणून माधुरी सगळं सहन करत होती. 1.5 वर्षापूर्वीच माधुरीच्या नणंदचं म्हणजेच शिल्पाचं लग्न झालेलं आणि तिला दिवस पण गेलेले असतात. ही बातमी ऐकल्यापासून छायाताईला खूप आनंद झालेला असतो. शिल्पाचं गोड कौतुक करता करता छायाताई माधुरीला तिची तुलना करून काही नाही ते बोलत असायच्या. म्हणायच्या, माझ्या लेकीला तुझ्या आधी दिवस गेले आणि तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाले तरी तुझं पोट रिकामच आहे. तुझ्या बायपणाला काय जाळायचे काय? तुला बाळच नाही म्हणून तुला स्त्री असण्याचा हक्क तुला नाहीच आहे. वानझोटी कुठली. मूल जन्माला घालण्यासाठी स्त्रीचा जन्म असतो, नाहीतर तिच्या स्त्री होण्याचा काहीच फायदा नाही असं समजणाऱ्या ह्या समाजाला त्या स्त्रीच्या अंतर्मनातील वेदना कधी कळणार? कधी तिच्याही श्वासात तिच्या अपेक्षाचं वर्दळ, त्यांची चाहूल असते हे तिला वांज म्हणणाऱ्या लोकांना कसं कळणार? सासूबाई काही पण बोलत असल्या तरी माधुरीला पण शिल्पाच्या प्रेग्नन्सी बाबतीत खूपच आनंद झालेला असतो. शिल्पा आणि माधुरी मैत्रिणीसारख्या राहिलेल्या होत्या. शिल्पाला पण तिच्या आईचा स्वभाव आवडत नसायचा. ती सुद्धा आईसंग माधुरीवरून सतत भांडणे करत असायचे की आई, तू एक स्त्री असून एका स्त्रीचं मन कसं जाणत नाही, म्हणून ती आईला सतत समजावून सांगत होती. पण छायाताईच्या पुढे जायची हिंमत कुणाच्यामध्ये नव्हती. बघता बघता शिल्पाला 6 महिने पूर्ण झाले. जगाच्या रीतप्रमाणे पहिलं बाळंतपण माहेरी करण्याची प्रथा असते, त्यामुळे शिल्पाला माहेरी आणलं. छायाताईने आपल्या लेकीचं शिल्पाचं सगळं डोहाळे पुरवले. तिला काय खावं वाटतंय, काय खावं वाटत नाही हे सर्व त्या स्वतः जातीने पाहत होत्या. आपल्या लेकीसाठी किती करू आणि किती नको असं होत होतं त्यांना. माधुरी तिला तिने बनवलेले पदार्थ खायला देत होती, परंतु छायाताई तिला तिच्या हातचं खाऊ देत नव्हत्या. परंतु शिल्पा गपचूप आईची नजर चुकवून माधुरीच्या हातचं खात होती. 6वा महिना संपला आणि 7वा महिना सुरू झाला. शिल्पाच्या डोहाळं जेवणाची तयारी सुरू केली. माधुरीने सगळ्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतली.
सगळी व्यवस्था उत्तम व्हावी याची काळजी माधुरी घेत होती. सासूबाईकडून जरी चूक झाली तरी त्या चुकीला जबाबदार माधुरीलाच ठरवत असायच्या. त्यामुळे आता बारीक सारीक सुद्धा चूक करून जमणार नव्हते. तिने किती पण केलं तरी तिचं कौतुक छायाताईला अजिबात नसायचं. पाहुण्यांची यादी, जेवणाचं पदार्थ, देण्याघेण्याचं, घराच्या सजावटीची खरेदी, काय करून आणायचं याच्यात कोणतेही कमी माधुरीने केली नाही. सगळे एकदम निर्विघ्न पार पाडण्याचा प्रयत्न माधुरी करत होती. शिल्पाच्या डोहाळ्यानिमित्त तिला जणू वाटत होतं की हे तिच्याच बाबतीत घडत आहे. घरातील सून म्हणून तिच्यावर सगळी जबाबदारी होती आणि सुनील पण तिला उत्तमपणे प्रतिसाद देत होता. सुनील पण सगळ्या कामात सगळीकडे लक्ष देत होता. सासूबाई मात्र फक्त माधुरीची मज्जा बघत होत्या. अखेर तो दिवस उजाडला. घरात नुसती गडबड गोंधळ सुरू झाली. माधुरी खूप प्रेमाने पाहुण्यांना पाहुणचार करत होती. सगळ्यांना आपुलकीने विचारत होती. सगळ्या पाहुण्यांचं बघता बघता, काम करता करता माधुरीने स्वतःकडे लक्ष दिले नाही. ती तयार व्हायचीच विसरून गेली. मग शिल्पाने तिला जबरदस्तीने तयार केलं. शिल्पा म्हणाली, वहिनी इतकं मस्त मला तयार केलं, एवढं घर मस्त सजवलं आणि माझी वहिनी सजली नाही. म्हणून शिल्पा तिची चेष्टा करत होती. शिल्पाची एक साडी शिल्पाने माधुरीला नेसवली. लाल रंगाची साडी आणि त्याच्यावर हिरवा कलरचा बॉर्डर आणि हिरवा कलरचा ब्लाऊज अशी ती साडी नेसली होती. केसाचा छान आंबाडा शिल्पाने तिचा घातला होता आणि गजरे पण तिला शिल्पाने घातले होते. सुनील तिच्याकडे पापणी न पाडता बघत होता. मग शिल्पाने हळूच त्याला खुणावलं आणि मग तो दुसरीकडे पाहू लागला. सुनीलच्या जहरेल्या नजरेने माधुरी तर लाजेने लाल लाल झाली. 4 वाजता सगळे कार्यक्रमासाठी हजर झाले. सगळीकडे आनंदी वातावरण होते. सगळे शिल्पाचे कौतुक करत होते. शिल्पाच्या सासरचे पण सगळे आले होते. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्यांदा माहेरची ओटी भरण्यासाठी शिल्पाच्या सासूने माधुरीला आवाज दिला, पण छायाताईने माधुरीला जाण्यासाठी नकार दिला. बाहेरचे लोक म्हणायच्या आधी छायाताई म्हणाल्या की वांझोटी बाईने ओटी भरू नये, अपशकुन होतो. सगळी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. आपल्या सुनेबद्दल असं बोलताना त्यांना अजिबात लाज वाटत नव्हती. त्यांच्या मनात असलेला राग त्या बोलण्यातून काढत होत्या. छायाताईच्या तोंडून निघालेला वांझोटा शब्द माधुरीच्या एकदम हृदयाला चूर चूर करून गेला. शिल्पाचा आणि सुनीलचा तर राग 7व्या आसमानावर होता. आईचं हे बोलणं त्यांना अजिबात आवडलं नाही. शिल्पाने जाऊन माधुरीचा हात धरून तिला तिच्याजवळ आणलं. सगळ्या पाहुण्यांसमोर आईला बोट दाखवून एकाच भाषेत सांगितले, माझी माहेरची ओटी तर वहिनीच भरेल. छायाताई म्हणाल्या, शिल्पा असं करू नको, मी तुझी ओटी भरते. शिल्पा म्हणाली की तुझ्या हातने तर माझी ओटी मी कधीच भरून घेणार नाही. ज्या एका स्त्रीचे विचार इतके घाणेरडे असतील त्या स्त्रीचा मला स्पर्शसुद्धा नको. अशा पद्धतीने ती तिच्या आईला बोलली. जर वहिनीने माझी ओटी नाही भरली तर मी हा कार्यक्रम इथेच थांबवणार. 15 दिवस झालं वहिनी या कार्यक्रमासाठी जीव ओतून तयारी करत आहे. काही कुणाला कमी पडू नये म्हणून ती दिवस रात्र माझी काळजी घेत होती. तेव्हा नाही आठवलं तुला तिचा वांझोटपणा? तिच्याकडून सगळे काम करून घेतली, आता तिला अशी बोलती तू? तुला पटायला पाहिजे. ओटी भरण्याचा मान तिचा आहे. तिला द्यायचा नसेल तर मला हा कार्यक्रमच नको. मला माझा आनंद साजरा करायचा नाही. इतक्या वर्षापासून आईच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुनीलला खूप राग आला होता. तो आईकडे आला आणि तिला म्हणाला, आई, मी एवढे दिवस गप्प होतो कारण मला माधुरीने शपथ दिली होती. सत्य जर तुला आधी समजलं असतं तर तू तिला कधीच वांझोटी म्हणली नसती. आज मी सगळ्या पाहुण्यांदेखत सर्वांसमोर मी सांगतो, तू तिला म्हणत होती की तुझ्यात दोष आहे, पण खरं काय आहे ते मी तुला सांगतो आज, की दोष माधुरीत नाही, दोष माझ्यात आहे. मी बाप बनू शकत नाही. त्याच्यामुळे मी माधुरीला आईच बनण्याचं सुख कधीच देऊ शकणार नाही.
डॉक्टरांनी जेव्हा आमच्या दोघांचे रिपोर्ट पाहिले तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होतं की माझ्यामध्ये दोष आहे, पण मला माधुरीने गप्प बसवलं. तू तिच्यावर किती अत्याचार करत होतीस, पण ती नेहमी तुझाच विचार करत होती. माधुरीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. छायाताईंना हे ऐकून धक्काच बसला. त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचे डोकं गरगारायला लागलं आणि त्या खाली बसल्या. थोड्या वेळाने त्यांना बरं वाटलं. त्यांनी पहिली हाक माधुरीला मारली. माधुरीला सतत रडायला येत होतं. इतक्या दिवसाचे लपवून ठेवलेले अश्रू जणू आज पूर आल्यासारखे वाहत होते. आज सगळ्यांसमोर सत्य बाहेर आलं. आता पुढे काय करायचं हाच विचार तिला छळत होता. माधुरीला बघता छायाताईंनी तिला मिठी मारली. माधुरी, मी तुझा सतत राग केला, पण तू कधी मला उलट बोलली नाही किंवा तू मला महागारी सुद्धा एक शब्द चुकार बोलली नाही. तू नेहमी माझ्याशी हसत खेळत वागली. मी मात्र तुझा खूप छळ केला. प्लीज मला माफ कर माधुरी. आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. माझ्यापुढे असं हात जोडू नका. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता आणि येणार पण नाही. मी एक स्त्री असून तुझ्या भावना समजू शकले नाही. सासूसुनामधला जो गैरसमज, जो राग द्वेष जो होता तो सगळा निघून गेला आणि त्या दोघी आता मैत्रिणीसारख्या वागू लागल्या. हे पाहून शिल्पा आणि सुनील दोघे पण खुश झाले. माधुरीने शिल्पाची ओटी भरली आणि अशा प्रकारे मस्तपैकी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पूर्ण झाला. नंतर 1 वर्षाने माधुरी आणि सुनीलने 4 महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले आणि त्या मुलीला छायाताई, सुनील आणि माधुरीने खूप भरभरून प्रेम दिलं. नणंद आणि भावजय यांचे खूप प्रेमळ नाते आहे. जर ते प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने हाताळले गेले तर त्यापेक्षा सुंदर नाते दुसरे असू शकत नाही. कारण प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी नणंद आणि भावजय असते. पण बऱ्याच वेळा हे पाहिलं जातं की नणंदला भावाबद्दल प्रेम आणि आपुलकी तर असते, मात्र तिच्यात नणंदबद्दल तिरस्कार व द्वेषाची भावना असते. विवाहित नणंद बऱ्याचदा सासरी राहून माहेरी हस्तक्षेप करते आणि तिच्या भावजय विरुद्ध तिच्या पालकांना भडकवत राहते, ज्यामुळे भाऊ-भावजयीचे घरगुती जीवन प्रभावित होते. हे खरे आहे की बहुतेक वेळा भावजय आणि नणंद यांच्यातील संबंध गहन नसतात, परंतु याउलट अशीही उदाहरणे बऱ्याचदा बघायला मिळतात की जिथे बहिणीने केवळ आपल्या भावाच्या तुटलेल्या कुटुंबाचे जतनच केले नाही, तर आपल्या पालकांकडून भावजयेला मान सन्मानही मिळवून दिला. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.